महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरं. पण इथे फक्त संपत्ती नाही तर सेवा आहे. शिर्डी साईबाबा मंदिर, अहमदनगर. महत्व: हे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील तिसरे श्रीमंत मंदिर मानले जाते. संपत्ती: मंदिराची एकूण संपत्ती सुमारे 2000 ते 2400 कोटी रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये साधारणपणे 450 किलो सोने आणि 6000 किलो चांदीचा समावेश आहे. उत्पन्न: दरवर्षी सुमारे 350 ते 400 कोटी रुपयांहून अधिक दान जमा होते. विशेष: मंदिर ट्रस्ट दररोज 50,000हून अधिक भाविकांना मोफत भोजन, प्रसादालय देते आणि 2 मोठी रुग्णालये चालवते. 2. सिद्धिविनायक मंदिर, मुंबई. महत्व: मुंबईतील हे सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिर आहे, जिथे राजकारणी आणि बॉलिवूड कलाकार मोठ्या संख्येने येतात. उत्पन्न: 2024 ते 25 या आर्थिक वर्षात मंदिराने 133 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. इतिहास: या मंदिराचे बांधकाम 1801 मध्ये लक्ष्मण विठू पाटील यांनी केले होते. विशेष: मंदिराच्या उत्पन्नातील 20% हिस्सा गरीब रुग्णांच्या उपचारासाठी आणि मदतीसाठी वापरला जातो. 3. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर. महत्व: 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले हे मंदिर करवीर निवासिनी अंबाबाई म्हणून प्रसिद्ध आहे. संपत्ती: मंदिराकडे प्राचीन दागिने आणि सोन्या चांदीच्या वस्तूंच्या स्वरूपात मोठी संपत्ती आहे. विशेष: हे मंदिर त्याच्या हेमाडपंथी स्थापत्यशैलीसाठी आणि दरवर्षी होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्यासाठी ओळखले जाते. 4. गजानन महाराज संस्थान, शेगाव. महत्व: हे संस्थान शिस्त, स्वच्छता आणि पारदर्शक व्यवस्थापनासाठी संपूर्ण भारतात ओळखले जाते. व्यवस्थापन: येथे भाविकांकडून मिळालेले दान सामाजिक कार्य, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी वापरले जाते. संपत्ती: संस्थांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आणि भक्त निवासांच्या स्वरूपात स्थावर मालमत्ता आहे. 5. दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे. महत्व: हे पुण्यातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय सार्वजनिक गणपती मंदिर आहे. दागिने: बाप्पाला सोन्या हिऱ्यांच्या अनेक मौल्यवान दागिन्यांनी मढवले जाते. विशेष: दरवर्षी गणेशोत्सवात येथे कोट्यावधी रुपयांचे दान जमा होते, ज्याचा वापर अनेक सामाजिक उपक्रमांसाठी केला जातो. ही मंदिरं फक्त श्रीमंत नाहीत तर लाखो लोकांच्या जीवनाला आधार